आता ऑर्केस्ट्रातली भाषणं, बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा एकनाथ शिंदेकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली नाही. आणि त्यांना असं वाटत असेल की मी हिंदू हृदय सम्राटांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती याच्यामध्ये आहे. मुळात बाळासाहेबांनी कोणाची लाचारी पत्करायला स्वीकारलं नाही. आज जो काय बूटचाटेपणा चाललेला आहे हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट, महाराष्ट्राचं अधपतन आणि हे उघड्या डोळ्यानं पाहणारे हे लाचार राज्यकर्ते ज्याच्यामध्ये हे लोक सहभागी आहेत, हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असं त्यांना वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलेला असं मी मानतो. एकनाथ शिंदे हे काय शिवसेना प्रमुख नाहीत किंवा शिवसेना प्रमुखांचे वारसदार नाही. एकनाथ शिंदे हे आणि त्यांचे लोक हे ईडी सीबीआयच्या भीतीनं पळून गेलेले जयचंद आहेत. जयचंद ज्यांनी देशाच्या शत्रूला किंवा महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलं आहे आपली कातडी वाचवण्यासाठी. हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणं, संस्था विकत घेणं, मतदारांना विकत घेणं आणि त्यातून निवडणुका जिंकणं, याला तुम्ही जर राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे हे वेशेचं राजकारण म्हणायचे. मी हा शब्द काळजीपूर्वक वापरतो. बाळासाहेबांनी दिलेल्या मुलाखती आणि केलेली भाषणे त्यात पैशाचं राजकारण हे वेशेचं राजकारण आहे आणि ते राजकारण एकनाथ शिंदे करतायत आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर थुंकण्याचा प्रयत्न करतायत. जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हवं आहे, थोडा झोडा राज्य करा. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शहानी निर्माण केली. पूर्वी पुराणामध्ये एक सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती. ती प्रतिसृष्टी काय टिकली नाही. शिर्डी आणि प्रतिशिर्डी असते, लोक शिर्डीलाच जातात. पंढरपूर प्रति पंढरपूर असतं, लोक पंढरपूरलाच जातात. विठोबा, या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत. एक मातोश्रीवरती होता आणि अजूनही आहे आणि दुसरा पंढरपूरला आहे. बाकी सगळे आता हे कोणी देवळं बांधली असती ती तात्पुरती आहेत. तेव्हा एकनाथ शिंदेंचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वास सोडवावा. स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत, काल मुख्यमंत्री होते, उद्या तेही राहणार नाही. हे पण तुम्हाला मी सांगतो, कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. नाही, मी नाव घेतो का? ज्या घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत, म्हणजे एका राज्याला भविष्यात 3 मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे. वजन कमी झालं की काय मुख्यमंत्री? नाही, हे मला वजन होतं कुठे यांचं? हे टायरमध्ये हवा भरतात ना सायकलच्या, ते पंप असतो ना, जसे अमित शहाने भरलेले पंपातून हवा केलेले हे नेते आहे. हिंदू हृदय सम्राटांनी यांना भरपूर दिलं तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती. आता काय आहे? स्वबळाची भाषा करतायत, मात्र स्वबळाची लढायला मनाला बळ लागतं असं शिंदे म्हणतात. पहिले कपडा समोर असं देखील त्यांचं म्हणणं. बघा, शिंदेच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका हो. कधी एक पुस्तक तरी वाचलंय का? पेपर तरी वाचतो का हा माणूस? काय म्हणतो? आमचं बघू ना, आमची मनगट. तुमच्यावरती मनगट चावायची वेळीला लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, आम्ही लाचारी करत नाही, लाचारी पत्करली नाही तुमच्यासारखी. लाचारणात असे शब्द सुचू शकतात आणि महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणं म्हणजे अफजल खानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखं आहे. महाराष्ट्राचे शत्रू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी, हां, त्यांची लाचारी पत्करणं
म्हणजे इतिहास काळामध्ये औरंगजेब अफजलखानाच्या दरबारात जाऊन मुजरे झाडणं हे काम हे करतायत, ते त्याने इमान इतबारे करत राहावं. हा पैसा भ्रष्ट मार्गाने मिळवला आणि सत्ता तुम्हाला प्रतिष्ठा कधीच मिळवू देणार नाही या राज्यामध्ये. तुम्ही तात्पुरते आहात. ज्यांनी तुम्हाला आज ही पदं दिली आहेत तेच तुमची पदं काढून घेतील आणि तुमच्यातलेच लोक त्या पदावर बसवतील. अशा हालचाली दिल्लीत सुरू आहेत. काल तुमच्या मेळाव्यात देखील काही आमदारांनी खासदार अनुपस्थित होते, त्यामुळे वेगळी चर्चा सध्या सुरू झाली आहे. कारण यापूर्वी उदय सामंत यांनी दावा केलेला आहे तुमचे काही खासदार आणि आमदार. बरं, उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का, की आम्ही टी व्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ. तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा. मला तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सगळी माहिती आहे कोण जात आहेत आणि कोण राहत आहेत ते. माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडेही नसेल. तेव्हा आमचे काय जात आहेत येत आहेत आहे ना, आमचा सगळा गाळ गेलेला आहे. जे राहिले आहेत ते राहणारच आहे. जाणार कोण? ज्यांनी आमच्या पक्षाशी बेईमानी केली ते कोणाचेच नाही, ते जातील तिकडून. आता आमचे कोणी जाणार नाहीत. अनेक वादळ संकट पचवून ते आमच्याबरोबर आहेत, पक्षाबरोबर आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर आहेत. शिंदेंचा विचार एक वेगळा असू शकतो. शिंदेने एक नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणलेली आहे. पैसा फेको तमाशा देखो. ती विचारधारा आमची नाही, ती बाळासाहेबांची नाही. हा बाळासाहेबांचा विचार नाही. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उकरून फेकून देऊ. आज नाही उद्या. वेळ लागतो काही गोष्टींना. भ्रष्टाचाराची मुळं या महाराष्ट्रात जी खोलवर रुजलेली आहेत ती उकडून फेकायला थोडा वेळ लागेल, पण उखडल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांचे विचार सोडणारे घराणं घाटका होते, त्यांनी तुम्हाला कल्पना दिली होती. हो, मग काय? कोणी अनुपस्थितीत नव्हतं. आपापल्या भागामध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू होते. हा मेळावा विशेषतः षण्मुखानंद हॉलला जो होतो मेळावा, तो उघड्या मैदानात केला. आणि अशा कार्यक्रमांना खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात. हे जर कोणाला माहीत नसेल शिवसेनेचे, तर ते त्यांनी शिवसेनेचं नावच घेऊ नये. हा मुंबई बेस कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतःपुरती ठेवावी. बाळासाहेबांचे विचार कल बीकेसी में एकनाथ शिंदे का कॉन्क्लेव हुआ, हाँ बताइए. कल एकनाथ शिंदे जी का बीकेसी में कॉन्क्लेव हुआ, उन्होंने कहा अरे जिनके कौन बाजू- एकनाथ शिंदे? उन्होंने कहा उनके एकनाथ शिंदे का शिवसेना से क्या संबंध है? कल एक ऑर्केस्ट्रा था वहाँ सोनू निगम का, तो लोग जमा हो गए थे. सोनू निगम को पैसा देकर उनको एक बहुत बड़ा कोई लाइव शो किया था, तो लोग आते मजा देखने में. उसमें भाषण हो गए लोगों के कुछ. ये लाचार लोग हैं, ये डरपोक लोग हैं, ये भाग गए ईडी सीबीआई के डर से. और मोदी और शाह उनको भी नहीं छोड़ेंगे. जल्दी ही महाराष्ट्र को तीसरा डिप्टी सीएम मिलने वाला है, आप देखिए. और उनमें से कोई होगा, मैं किसी का नाम नहीं लूँगा. एकनाथ शिंदे जी की पार्टी का. हाँ, आप देखो क्या होता है वो. उन्होंने ये भी कहा है कि उद्धव ठाकरे के बाजू में दम नहीं है, इंडिपेंडेंट. अरे हमारी बाजू में दम नहीं है. आप अपनी चड्डी संभालो. आपका चड्डी की जो नाड़ा है ना वो दिल्ली में है. आपका चड्डी का और पैंट का जो नाड़ा है ना वो दिल्ली वाले कभी भी खींच लेंगे और नंगे हो जाएंगे आप. ये हमारी फितरत नहीं है. हम अपने ताकत पर, अपने पैरों पे मजबूती से खड़े हैं. सत्ता आती है, सत्ता चली जाती है. हम सत्ता के लिए पैदा नहीं हो गए. संगठन है हमारा, महाराष्ट्र है हमारा और देश भी हमारा है. आप जैसे लाचार बेईमान लोग आते हैं चले जाते हैं, इतिहास में उनका कोई वजूद नहीं रहता. सर बीजेपी के बावनकुळे जो बीजेपी के प्रेसिडेंट है, उन्होंने कहा है कि उद्धव ठाकरे जी ब्रेनलेस वो है, वो जो बावनकुळे है कोई, हे जो कोणी सद्ग्रस्त आहेत बावनकुळे, हे तेच ना ज्यांनी 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लुटला. हेच ते गृहस्थ ना. 600 कोटीचा भूखंड ज्यांनी 1 रुपयाला घेतला. असा बालिशपणा आम्ही कधी करणार नाही महाराष्ट्र लुटण्याचा. 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला. हा काय? ईडी कुठे आहे? सीबीआय कुठे आहे? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी याला महसूल मंत्रीपद दिलं, हा मोठा गुन्हा आहे.
भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात, राज्य लुटणाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतात. बावनकुळे तुम्ही उत्तर द्या, 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला घेतलाय तुम्ही, 1 रुपया किमती. आम्हाला मिळेल का? हा, कसला बालिशपणा सांगताय तुम्ही? कसला? आज अमित शहा- आज ये अमित शहा- हिंदी में जानना चाहेंगे बावनकुळे जी का अरे जो- छोड़ो, बावनकुळे कौन है यार? क्या है बावनकुळे? बावनकुळे 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 रावणकुळे आहे. तर अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीला विरोध दर्शवलाय अशी माहिती समोर येते. मला माहित नाही. नाही, आज अमित शहा एक बात ऐसी है भाई कि भाजपच्या जाहीरनाम्यात 3 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचं त्यांनी वचन दिलंय. भाजपच्या जाहीरनाम्यात 3 लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन आहे. काय करणार आहेत हे? हां, वचननामा जाहीरनामा तुमचा खोटा आहे सांगा, जुमलेबाजी आहे. एसटीची भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हो, मग आता सगळं वाढवणार ना. ज्यांनी त्यांना मतदान केलं आहे त्याच्यावर त्यांचं रिॲक्शन घ्या तुम्ही. आत्ता ज्यांनी त्यांना मतदान केलं आहे, विकत मतदान घेतलेलं आहे, 1500 रुपये, 2000, 5000, आता ते वसूल करणार ना. ही वसुली गँग आहे सरकारमधली. चला. महाराष्ट्र के दौरे पे आए मालेगांव नाशिक. कोण? अमित शहा महाराष्ट्र के दौरे पे मालेगांव जाएंगे. आने दो ना, किसने रोका है? महाराष्ट्र है, देश का हिस्सा है. देश के गृह मंत्री अगर आते हैं, तीर्थ यात्रा करते हैं, तो अच्छी बात है. हमने कहाँ बोला कि मत आइए करके. जब तक गृह मंत्री है तब तक अपने आप को देश के मालिक तो मानेंगे ना. कभी ये मालिकाना हक बदल जाएगा तो देख लेंगे. बांग्लादेशियों के ऊपर कुछ कार्रवाई करेंगे. सीबीआयच्या भीतीनं शिंदेंसह इतर लोक भाजपात पळून गेलेत. राऊतांचं वक्तव्य तर पैसा फेको तमाशा देखो अशी विचारधारा शिंदेंची आहे. लवकरच शिंदेंच्या पक्षातला 3रा उपमुख्यमंत्री होणार असं राऊतांकडून वक्तव्य केले गेले, तर बावनकुळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधलेला आहे. बावनकुळे यांनी आपल्याला बालिशपणा शिकवू नये, 600 कोटींचा भूखंड 1 रुपयाला कसा घेतला, त्यांना अटक झाली पाहिजे असंही राऊत म्हणाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.